नमस्कार. मी डॉक्टर इंद्रायणी शिंदे हटवार, IFS विदर्भ चॅप्टर नागपूरतर्फे ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती देणार आहे. ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय? ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर. आज संपूर्ण देशामध्ये दर 3 मिनिटाला एक स्तनाच्या कॅन्सरच्या रुग्णाचं निदान होत आहे. आणि स्त्रियांमध्ये जे किलिंग कॅन्सर्स आहेत, त्यात ब्रेस्ट कॅन्सरचा जो क्रमांक आहे तो दुसरा आहे. म्हणजे याचं प्रमाण पूर्ण जगात एवढं जास्त आहे. आणि म्हणूनच आपल्याला आज ब्रेस्ट कॅन्सरबद्दल काही महत्त्वपूर्ण सूचना देणे फार जरुरी आहे. हा ब्रेस्ट कॅन्सर का बरं होतो आणि कुणाला होतो? काही रिस्क फॅक्टर्स आहेत. त्यात महत्त्वाचं म्हणजे वय. जर तुमचं वय 40 वर्षाच्या वर असेल तर हा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे जेनेटिक फॅक्टर. फॅमिलीमध्ये आई, सख्खी बहीण किंवा मावशी ह्यांना जर स्तनाचा कॅन्सर असेल आणि काही जेनेटिक टेस्ट असतात, BRCA टेस्ट, जर ह्या पॉझिटिव्ह असतील तर तुम्हाला स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता फार जास्त आहे. ह्या व्यतिरिक्त धूम्रपान करणे, अल्कोहोल घेणे हे पण रिस्क फॅक्टर्स आहेत. आणि आणखी एक महत्त्वाचा रिस्क फॅक्टर म्हणजे तुम्हाला मुलं-बाळं किती आहेत आणि तुम्ही ब्रेस्ट फिडिंग म्हणजे स्तनपान किती दिवस केलं आहे. ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे, कारण स्तनपान करताना आणि प्रेग्नन्सीमध्ये जे आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन्स तयार होतात, ते हॉर्मोन्स आपल्याला संरक्षण देतात ब्रेस्ट कॅन्सरपासून. ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं काय आहेत? ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं म्हणजे स्तनामध्ये गाठ लागणे हे सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे. कधीकधी स्तनाची गाठ हाताला लागत नाही, पण काखेमध्ये गाठ येते. तर ही पण ब्रेस्ट कॅन्सरची गाठ असू शकते, कारण स्तनाचा कॅन्सर सर्वप्रथम पसरतो तो काखेमध्ये. तो त्याचा पसरण्याचा मार्ग आहे. म्हणून या दोन्ही गाठींकडे दुर्लक्ष करू नका. ह्या व्यतिरिक्त स्तनाचा कॅन्सर जर झाला असेल तर निप्पलमधून पिवळट किंवा लालसर रंगाचा डिस्चार्ज निघतो. तुमच्या निप्पलची पोझिशन चेंज होते. स्तनावर सूज येणे, स्तनावरची स्किन त्याचा रंग बदलणे आणि संत्र्याच्या सालासारखं, ऑरेंज पीलसारखं त्याला अपिअरन्स येणे, दिसायला लागतं. ही महत्त्वाची लक्षणं आहे स्तनाच्या कॅन्सरची. हा कॅन्सर झाला आहे याचं निदान कसं करणार? तर 2 महत्त्वाच्या टेस्ट आहेत. त्यातली सर्वात महत्त्वाची म्हणजे मॅमोग्राफी. या मॅमोग्राफी म्हणजे एक सोनोग्राफी असते, ज्यामध्ये स्तनाच्या कॅन्सरची गाठ जी आपल्याला हाताला पण लागत नाही, ती गाठ आपण डिटेक्ट करू शकतो. आणि ही टेस्ट फार इझिली अवेलेबल आहे. फक्त खूप छोट्या गावात तुम्हाला ही टेस्ट मिळणार नाही. बाकी शहरांमध्ये, छोट्या गावांमध्ये ही टेस्ट इझिली अवेलेबल आहे आणि ह्याच्यात अगदी अर्ली स्टेजला कॅन्सरचं निदान होऊ शकतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्याला आम्ही प्रिव्हेन्शन म्हणतो, म्हणजे कॅन्सर झाला नाही पाहिजे यासाठी काय काळजी घेतली पाहिजे आणि कॅन्सर झाला तर तो अर्ली डिटेक्ट कसा करायचा. सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन याचे व्हिडिओज यूट्यूबवर सर्वत्र अवेलेबल आहे. मासिक पाळी संपल्यानंतर लगेच आपण स्वतःच्या स्तनाचं एक्झामिनेशन करायचं आणि कुठली गाठ लागली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. स्तनाच्या कॅन्सरची ट्रीटमेंट सर्वत्र अवेलेबल आहे. आणि जर हा कॅन्सर अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झाला तर 99% पेशंट 5 इयर सर्व्हायवलमध्ये जिवंत असतात. आणि जर असं झालं तर आपण त्याला म्हणतो की ब्रेस्ट कॅन्सर पूर्ण 100% क्युअर झाला. म्हणून अर्ली डिटेक्शन फार महत्त्वाचं आहे. आणि 70% ब्रेस्ट कॅन्सर हे स्टेज 0 आणि स्टेज 1 मध्ये डिटेक्ट होऊ शकतात. म्हणून सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ब्रेस्ट कॅन्सर अर्ली डिटेक्ट करण्यासाठी. आणि एक विनंती, ब्रेस्ट कॅन्सर झाला तर विनाकारण तांत्रिक आणि मांत्रिक यांच्या नादी लागू नका आणि आपल्या आयुष्याचं नुकसान करू नका. कॅन्सर विशेषज्ञ आहे, त्यांच्याकडे जा. प्रत्येक कॅन्सर पेशंटसाठी वेगळी ट्रीटमेंट असते. ते तुम्हाला कॅन्सर विशेषज्ञ सांगणार. ती ट्रीटमेंट करा आणि घाबरू नका. ब्रेस्ट कॅन्सर हा पूर्णपणे ठीक होऊ शकतो. धन्यवाद.